कळते का तुम्ही काय बोलता? मला माहितीये एजे आणि लीलाचं लग्न होणं शक्य नाही, पण मरणाच्या दारात एक बाई उभी आहे आणि ती तुम्हाला हात जोडून विनंती करते, आम्हाला एजंटच्या लग्नाला तरी येऊ द्या, त्यांची आमंत्रण पत्रिका तरी द्या. तुमच्या आजारपणाचा आणि एजंटच्या लग्नाचा काय संबंध? नाही, तुम्ही लग्नाला जरी आलात तरी लोक आता तुम्हाला जे ऐकवतायत ते ऐकवणारच आहेत. नाही म्हणजे तुम्ही आम्हाला लग्नाला बोलवलत ना, तरी म्हणजे लग्न मोडलं असलं तरी आपल्यातले संबंध चांगले आहेत असं लोकांना वाटेल. आम्हाला त्यांना असं सांगता येईल की ते काय झालं, एजे आणि लीलाची पत्रिका जुळली नाही म्हणून लग्न मोडलं. हे कारण आम्ही लोकांना सांगून त्याचं तोंड तरी बंद करू. ते माझ्या मुलीच्या चारित्र्यावर जी शंका घेत आहेत ना, ते तरी ते घेणार नाही, त्यांची तोंड आपोआप बंद होतील. बरोबर आहे तुमचं कालिंदी ताई. हे असं करण्याने जर का गोष्टी सोप्या होणार असतील तर मी नक्की तुम्हाला लग्नाला बोलवे. अजीब. जा दुर्गा, गाडीतून जाऊन पत्रिका घेऊन ये. जा दुर्गा. मावशी आईनी सांगितलं म्हणून पत्रिका घेतली, नाहीतर मला काही अंकलच्या लग्नाला जाण्यात अजिबात इंटरेस्ट नाही. आणि आता लग्न मोडलंय ना, मग तरी सुद्धा मावशी आई का अशी वागली? कशी हिरमुसून केलीये पोर, इतकी हसरी बडबडी मुलगी आता किती उदास झाली. नीला, मला कल्पना आहे तुला खूप टेन्शन आलंय ना, पण घाबरू नको बाळा, सगळं ठीक होईल. वाईटातून जसं चांगलं होतं ना, तसंच काय. तो वरचा आहे ना, त्याचं लक्ष आहे सगळ्यांवर. तो कधीच चांगल्या माणसांच्या पदरी निराशा येऊ देत नाही. पार्टनर, तू एवढं काय काय करतोस? डायरेक्ट विचारते, काय चाललंय हे सगळं? म्हणजे असं काय विचारताय? कळतायत मला तुमची नाटकं. का करताय हे सगळं? तुमच्याकडे आजारी माणसाशी असं बोलतात का? काय ही भाषा आहे बोलायची? ज्या घरात आपला एवढा अपमान झालाय त्या घरात मुलीकडचे पाऊल सुद्धा ठेवणार नाही. आणि तुम्हाला निर्लज्जासारखं एजंटच्या लग्नात यायचंय. कुणाचा विश्वास बसेल यावर? तुम्ही समजा, तुम्हाला काय समजायचं ते बोलायचं ते बोला. तसंही तुम्हा श्रीमंत माणसांना आम्हा गरिबांचा अपमान करण्याची सवय असतेच. वेळ काळ तर काय बघतच नाही तुम्ही. तुम्हाला नाही कळणार माझ्या मनात आता नक्की काय चाललंय ते. मला आता नेमकं काय वाटतं ना, हे मी तुम्हाला सांगितलं तरी तुम्हाला कळणार. बास, बघितलं तुमचं टॅलेंट मी, आणि मला त्यात इंटरेस्ट नाहीये. ते सगळं आहे ना, आमच्या आजींसाठी राखून ठेवा. पुन्हा एकदा सांगते तुम्हाला, तुमच्या हातात ही जी पत्रिका आहे ना, त्यात एजे आणि श्वेताचं नाव आहे आणि तेच राहणार. त्यात कुठलाही बदल होणार नाही. काहीही झालं तरी एजेंचं लग्न श्वेताशीच होणार. खूप छान आहे हो पत्रिका.
महाग असेल नाही? काय हो? किंमत काय? काय करणार विचारून? परवडणार आहे? तुम्हाला काय करायचं मला माहिती नाही, पण तुम्हाला जे काय हवं असेल ते तुम्हाला मी मिळू देणार नाही. नीट बघा आणि वाचा. अभिराम जहागीरदार आणि श्वेता हीच नावं राहतील. फालतू अपेक्षा ठेवू नका.